आणि हे थेट दृश्य आहेत कोल्हापुरातली, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील निगवे खालसा हे गाव आणि या गावचा सुपुत्र संग्राम पाटील याचं जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर तैनात असताना निधन झालं। पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये संग्राम पाटील शहीद झाले। पाकिस्तानच्या कुरापती काढणं अजूनही थांबलेलं नाही। अनेकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून इशारा देऊन आणि समजावून सांगून सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती काढणं सुरूच आहे। आणि एका पाकिस्तानच्या अशाच एका भ्याड हल्ल्यामध्ये कोल्हापूरच्या निगवे खालसा गावचे सुपुत्र संग्राम पाटील यांना वीरमरण आलं। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, अवघ्या 15 दिवसात भारतानं महाराष्ट्रानं आपले 3 सुपुत्र गमावले। नक्कीच मिलिंद, हा कोल्हापूर जिल्ह्याला दुसरा धक्का म्हणावा लागेल। ऋषिकेश जोंधळेचं दुःख संपतं न संपतं, तोच हा दुसरा धक्का कोल्हापूर जिल्ह्याला बसला असं म्हणता येईल। संग्राम शिवाजी पाटील हे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी शहीद झालेले आहेत। भारतीय सैन्य दलामध्ये हवालदार या पदावर ते कार्यरत होते। महत्त्वाचं म्हणजे येत्या मे महिन्यात मिलिंद संग्राम पाटील हे रिटायर्ड होणार होते आणि त्यानंतर ते गावी परतणार होते। पण आत्ता आपण पाहतो ही थेट दृश्य की त्यांचं पार्थिवच थेट निगवे खालसा या गावामध्ये परतलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांचं गाव आणि सैनिकांचं गाव असं म्हणून अशी देखील या निगवे खालसा गावची ओळख आहे मिलिंद। आणि आत्ता आपण पाहतोय की पूर्ण फुलांनी सजवलेला ही ट्रॅक्टरची ट्रॉली आहे, त्या ट्रॉलीमध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। आता ह्या हायस्कूलच्या मैदानावर हे पार्थिव दाखल झालेलं आहे। सुरुवातीला जम्मूमधून पुण्यामध्ये थेट पार्थिव आणण्यात आलं आणि पुण्यामधून ते पार्थिव मध्यरात्री कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता या मैदानावर हे पार्थिव दाखल झालेलं आहे। लष्करी इतमामामध्ये मिलिंद हे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांबद्दल सांगायचं झालं तर आई वडील आहेत, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं आणि भाऊ देखील आहे। आणि आत्ता जर दुसऱ्या बाजूला जर आपण नजर टाकली तर ही थेट दृश्य दाखवतोय मिलिंद। प्रचंड मोठा जनसमुदाय या निगवे खालसा गाव आणि पंचक्रोशीतील या ठिकाणी उपस्थित आहे। हजारोंच्या संख्येनं लोक जे आहेत ते संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या, त्यामध्ये मास्क असेल, सॅनिटायझर असेल हे तर सांगण्यात आलेलं आहे, पण सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही आहे कारण हा एक भावनिक क्षण आहे मिलिंद। त्यामुळं आपण जर पाहिलं तर खूपच जवळजवळ सगळे हे लोक बसलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येचा हा जनसमुदाय या ठिकाणी दाखल झालेला आहे। आणि ही समोर मी दाखवतो की हा चौथरा या ठिकाणी बांधलाय गावकऱ्यांनी मिलिंद। एकीकडे दुःख असतानाही अभिमान उराशी बाळगत गावकऱ्यांनी हा चौथरा गेल्या 2 दिवसांमध्ये तयार केला आणि याच चौथऱ्यावर जे पार्थिव आता संग्राम पाटील यांचं दाखल होणार आहे त्या पार्थिवाला अग्नी दिला जाणार आहे, शेवटचा निरोप दिला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिलिंद सांगावी लागेल, ग्रामीण भाग असला तरी महिलांची संख्या मात्र लक्षणीय आहे। या पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेल्या आहेत। नुकताच दिवाळीचा सण मिलिंद आपल्याला माहिती आहे की संपलेला आहे आणि ही आपण समोर पाहतोय ही महिलांची संख्या हजारोंच्या संख्येनं महिला आलेल्या आहेत। त्यामुळे तरुणींचा समावेश आहे, वृद्ध महिलांचा देखील समावेश आहे आणि या लाडक्या गावच्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी ह्या सगळ्या महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत। आपण पाहिलं तर समोर गॅलरीवर देखील अक्षरशः महिला त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मिळेल जिथं जागा मिळेल तिथं हा सगळा जनसमुदाय जो मिलिंद आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। प्रत्येक घराच्या गॅलरीवर अशा पद्धतीची ही गर्दी पाहायला मिळते आणि अंत्यसंस्कार जे आहेत ते लष्करी इतमामामध्ये केले जाणार आहेत। त्यामुळं बेळगावमधली मराठा लाईट इन्फंट्रीची तुकडी देखील मिलिंद या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यांच्या अखत्यारीत किंवा त्यांच्या सूचनेनुसारच हे सगळे जे अंत्यसंस्काराची जी प्रक्रिया आहे ती पार पडली जाणार आहे। समोर आपण पाहतोय कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे देखील मैदानावर या दाखल झाले आहेत। त्यांच्या बाजूला करवीर संस्थानमधील छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती आपल्याला या ठिकाणी दाखल असलेले पाहायला मिळत आहेत। आमदार असतील, खासदार असतील, प्रकाश आंबेडकर आहेत, माजी आमदार अमल महाडिक देखील आहेत, माजी आमदार KP पाटील देखील आहेत। हे कोल्हापूर जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। आमदार चंद्रकांत जाधव देखील
या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत आणि काही वेळातच आता या चौथऱ्यावर हा जे पार्थिव आहे त्या पार्थिवाला अग्नी दिला जाईल. हे अंत्यसंस्कार पूर्ण होतील. पण मोठ्या घोषणा दिल्या जात आहेत मिलिंद. लोकांमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे. पाकिस्तानबद्दल नाराजी देखील आहे. पाकिस्तान मुर्दाबादच्या देखील घोषणा सकाळपासून या गावामध्ये दिल्या गेल्या. आणखी गावामधलं जर वातावरण पाहिलं मिलिंद तर गावामध्ये डिजिटल पोस्टर्स लावलेले आहेत. प्रत्येक रस्त्यावर रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि लाडक्या जवानाचं स्वागत करण्यासाठी गावकऱ्यांनी फुलांच्या पायघड्या देखील घातल्या होत्या. कारण संग्राम पाटील हे एकमेव गावातले या जवान आहेत जे शहीद झालेले आहेत. त्यामुळं त्यांना निरोप देण्यासाठी किंवा त्यांचा त्यांनी जे धाडस दाखवलं किंवा त्यांनी जो संग्राम केला तो मनात घेऊन हे सगळे गावकरी जे आहेत ते सगळे गावकरी या मैदानावर दाखल झाले आहेत. तरुणांची त्याप्रमाणे संग्राम पाटील हे निवृत्तीनंतर गावी स्थायिक होणार होते. शेती करायची होती किंवा अन्य काही गोष्टी त्यांना करायच्या होत्या आणि जेमतेम काही दिवस त्यांच्या निवृत्तीला बाकी होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांच्या घरी कुटुंबीय आहेत. सगळा गावच आत्ता कुटुंब झाला आहे. कारण तू म्हणालास त्याप्रमाणे मोठ्या संख्येनं महिला माता भगिनी इथे उपस्थित आहेत. कारण प्रत्येकच महिलेला असं वाटत असतं की असा वीर योद्धा आपल्या पोटी जन्माला यावा आणि आपल्या पोटी जन्माला आलेला जर का वीर योद्धा अशा प्रकारे शहीद झाला तर प्रत्येकच मातेला तो आपला मुलगा असल्यासारखं वाटतं. मग महिलांची संख्यासुद्धा इथे प्रचंड आहे. संदीप, तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत आहे. आणि आता राज्यभरात आंदोलनाचा शॉक, त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातल्या जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलाच्या विरोधामध्ये भाजपकडून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आलं. नागपूरच्या महादुला इथे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या सर्व चौकांमध्ये वीज देयकांच्या प्रती जाळून सरकारचा निषेध करण्यात येतोय. राज्याच्या ऊर्जा विभागाकडून होणारी फसवणूक आणि ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी अनेकदा दिलेली खोटी आश्वासनं यांचा या आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र शब्दात निषेध केला जातोय. या आंदोलनातून सरकारचा खोटेपणा आपण जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय. सरकार सांगताय की थकबाकी आहे. थकबाकीचा वीज बिलाच्या माफीशी काही संबंध नाही. थकबाकी ही शेतकरी, मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बल लोकांकडे हे अनेक वर्षापासून आजची नाही आहे आणि त्यामुळे थकबाकी हा बनवाबनवी आहे. माझी मागणी आहे सरकारला, तातडीने 15 दिवसाच्या थकबाकीची काय चौकशी करा ते चौकशी करा तुमच्या धमक असेल तर. पण 5,000 कोटी रुपये आजच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांनी सरकारकडनं या कंपनीला द्या आणि 300 युनिट पर्यंत वीज वापरणारे ग्राहक, कोरोनाच्या संक्रमणामध्ये जास्तीचे आले बिल हे रद्द करा आणि माननीय ऊर्जा मंत्री यांनी केलेली घोषणा 100 युनिट विजेचं 5 वर्षापर्यंत माफी देऊ ही घोषणा पूर्ण करा. जोपर्यंत ही घोषणा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा संघर्ष करणार आहे. आज वीज बिलाची होळी केली, आम्ही आता शिमगा करू. शिमगा केल्यानंतर एकाही व्यक्तीचं वीज बिल कनेक्शन आम्ही कट करू देणार नाही. त्यामुळे विदर्भासह राज्यभरात भाजपनं या विषयावरून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभरात अशाच प्रकारे वीज बिलांची होळी केली जाणार आहे आणि पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा आंदोलनाची हाक दिली आहे. यापूर्वीच भाजपनं या विषयात आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यपालांनाही निवेदन देण्यात आलं. ऊर्जामंत्र्यांना पाठपुरावा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच विषयावरून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू आहेत.
आणि याच विषयावरून आता सरकारला पुन्हा एकदा अडचणीत आणण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी भाजप अधिक आक्रमक होताना दिसतोय. भाजपनं आज राज्यभरात वीज बिलांच्या होळीचं आवाहन केलंय. 3 दिवसांपूर्वी मुंबईतल्या महावितरणच्या मुख्यालयावर मुंबई भाजपच्या वतीनं एक मोर्चाही काढण्यात आला होता, धरणं आंदोलन करण्यात आलं होतं. आणि त्यापाठोपाठ भाजपचे हे वाढीव वीज बिलांच्या संदर्भातलं अतिरिक्त आलेल्या वीज बिलांच्या संदर्भातलं हे भाजपचं आंदोलन. आणि आपल्यासोबत स्वतः राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत. बावनकुळेजी, आत्ता तुमचं आंदोलन बघितलं, महाराष्ट्रात कशा पद्धतीचं आंदोलन करणार आहात तुम्ही? प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे? महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये 2000 स्पॉटवर आम्ही आंदोलन करतोय. यापूर्वी अनेकदा आंदोलन करूनही महाराष्ट्राचं हुकुमशहा, मोगलापेक्षा वाईट, इंग्रजापेक्षा वाईट सरकार ऐकत नाहीये. यांनी जाहीर केलं 100 युनिटपर्यंत वीज बिल 5 वर्षाकरता माफ करू, केलं नाही. यांनी जाहीर केलं कोरोनाच्या संक्रमणामध्ये मार्च, एप्रिल, मे, जूनच्या बिलाला सवलत देऊ, दिली नाही. 11 महिन्यानंतर सांगितलं दिवाळीत देऊ, दिवाळीत दिली नाही. 11 महिन्यानंतर दिवाळी संपल्यावर पलटूराम केलं, आता सांगितलं की आम्ही देणार नाही. म्हणजे काय, काही घरची प्रॉपर्टी आहे का? सरकार चालवताना आपण सरकारमध्ये आहात ना. माननीय ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं ते कॅबिनेटला बंधनकारक आहे. कोणी मंत्री जेव्हा घोषणा करतं ते सरकारला बंधनकारक असतं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आपसातल्या भांडणात कोणी क्रेडिट घ्यावं याकरता ही लढाई त्या ठिकाणी थांबलेली आहे. हा प्रश्न काही 1-2 लोकांचा नाही आहे. या राज्यातल्या 1.5 कोटी ग्राहकाचा 5 कोटी जनतेचा संबंध आहे. आणि आत्ता सांगतात केंद्राकडे बोट दाखवतात, केंद्राचा काही संबंध नाही, केंद्राची कंपनी नाही, महाराष्ट्राची कंपनी आहे. मग सांगतात आम्ही 59,000 कोटी थकीत झाले आहेत. नाही चंद्रशेखरजी, हे मुद्दे तुम्ही सांगितलेत. मला एक म्हणायचं आहे की भाजप या माध्यमातून नेमकं काय साध्य करू इच्छितं? राज्याच्या तिजोरीत पैसेच नाही ना, वीज बिलाची माफी देणार कुठून? राज्याच्या तिजोरीत पैसे नसेल तर कर्ज घ्या, काही फरक पडत नाही. 5 लाख कोटी 6 लाख कोटी कर्ज आहे, 5,000 कोटी कर्ज वाढेल. 5 लाख लोकांचा विचार करणार नाही तुम्ही? तुम्ही सांगितलंय ना, आम्ही तुम्हाला विचारायला आलो होतो का? कोणी राज्यातली जनता तुम्हाला विचारायला आली होती का? तुम्हीच सांगितलं होतं 100 युनिट माफ करू, तुम्ही सांगितलं होतं कोरोनाच्या संक्रमणात सवलत देऊ, त्यामुळे लोक थांबलेले आहेत. आणि 5 कोटी जनतेचा विचार करणार की नाही करणार? होऊ द्या ना 5,000 कोटी खर्च, काय फरक पडतो सरकारला 5,000 कोटी कर्ज व्हायला? आणि त्यामुळे खोटं बोलतात आहे, काही फरक पडत नाही आहे. आजच्या सरकार निर्णय घेऊ शकतं, आजच्या हाच वीज बिल माफी होऊ शकतं. बर, पण या माध्यमातून भाजपला नेमकं काय साध्य करायचं आहे? कारण तुम्ही एकदा सांगितलं सरकारला, सरकार करेल निर्णय. कॅबिनेटमधला निर्णय काही एका दिवसात होत नाही ना. तुम्ही स्वतः मंत्री होता, त्याची एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर पूर्ण करायला लागते. 11 महिने झाले वाट पाहतोय, 11 महिने झाले वाट पाहतोय, 11 महिन्यापासून वाट पाहतोय आम्ही. तुम्ही दिवाळीत हो म्हटलं ना, मग तुम्ही आता पलटले ना. जर तुम्ही पलटूराम नसतं केलं ना, आम्ही बोललो नसतो. तुम्ही दिवाळीपूर्वी काय सांगितलं आम्ही करतो, दिवाळी झाल्यानंतर पलटूराम केलं. तुम्ही आता स्पष्ट सांगितलं ना आम्ही करणार नाही, म्हणून रस्त्यावर या लागताय ना. तुम्ही हे सांगितलं असतं, हो बाबा थांबा आम्ही कॅबिनेटमध्ये जातोय, हो बाबा थांबा आम्ही पैशाची व्यवस्था करतोय, काही वेळ अजून द्या, आम्ही दिला असता 2 वर्ष वेळ त्यांना. पण पलटूराम केलं म्हणून आमचं आंदोलन आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलो आहे. बर, पण आता समजा सरकारनं तुमची मागणी मान्य नाही केली, तुमची म्हणजे राज्यातल्या जनतेची मागणी आहे, तुम्ही म्हणालात त्याचा उल्लेख केला, तर राज्यातल्या कोट्यावधी जनतेला वाढीव बिलं आलेली आहेत आणि त्या बिलांमध्ये सवलत द्यावी. पूर्ण 100% माफी कोणीच मागत नाही. चंद्रशेखरजी, काल परवामध्ये आम्ही जेव्हा हा विषय लावून धरला होता तेव्हा अनेकांनी म्हटलं की आम्ही वीज बिल भरायला तयार आहोत, फक्त 1.25 वीज बिल नको, जे माफक आहे योग्य आहे तेवढंच द्या. पण सरकारने हे मान्य नाही केलं. समजा पुढच्या 8-15 दिवसात तर काय करणार आहे तुम्ही? भारतीय जनता पार्टी या सर्व वीज ग्राहकाच्या घरासमोर उभी राहील. कोणत्याही ग्राहकाचं डिस्कनेक्शन आम्ही होऊ देणार नाही. बर, पण सरकारच्या विरोधात आजचं आंदोलन झालं की विषय संपला? भारतीय जनता पार्टी कंटिन्यूस आंदोलन करणार आहे जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत. मी सांगितलं आपल्याला की ग्राहकांना माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की तुमच्याकडे डिस्कनेक्शन करायला आला तिथे आम्ही उभे राहू. म्हणजे किती आंदोलन करायला लागतील लोकांच्या घरासमोर तरी आम्ही करू, पण कुणाचेही डिस्कनेक्शन होऊ देणार नाही आणि आंदोलन सुरू राहील.
परवा तुम्ही बोलता बोलता असं म्हणाला होतात की तुमचे जे मित्र आहेत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ते सुद्धा विदर्भातलेच आहेत, नागपूरचेच आहेत, तर त्यांना एकटं पाडलं जातंय या सगळ्या विषयात काँग्रेसचे आहेत म्हणून. खरंच अशी वस्तुस्थिती आहे का? हो, ही वस्तुस्थिती आहे असं मला वाटतं आहे. कारण त्यांनी मागच्या वेळी फाईल पाठवली, अर्थ मंत्रालयाने त्यांची फाईल वापस केली. त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असती, त्यांचा प्रस्ताव अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. ते सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी म्हटलंही होतं की त्यांनी खऱ्या अर्थाने या सरकार ऊर्जा मंत्रालयाचं नाव खराब करताय, महाराष्ट्रात रोष तयार करताय काँग्रेसबद्दल. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जाणीवपूर्वक काँग्रेसचे ऊर्जा मंत्री असल्यामुळं त्यांना 5,000 कोटी देत नाही आहे आणि हा मुद्दा सोडवत नाही आहे. पण आज अचानक तुम्हाला असं का वाटायला लागलं? काँग्रेसचे मंत्री तर अशोक चव्हाण सुद्धा आहेत, काँग्रेसचे मंत्री तर आणखीन 4 आहेत ज्यांच्याही खात्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्याबद्दल नाही तुम्ही असं बोलले? असा आहे हा प्रश्न ऊर्जा खात्याचा आहे. आज राज्याची 5 कोटी जनता विजेच्या बिलामुळे त्या ठिकाणी भरडली आहे. प्रश्न ऊर्जा खात्याचा म्हणून बोललो आहे मी. ते खातं नितीन राऊत साहेबाकडे आहे योगायोगाने. आणि मग ते खातं विदर्भात आहे की पश्चिम महाराष्ट्र याला अर्थ नाही आहे. नितीन राऊत साहेबांना एकटं पाडतायत, त्यांची फाईल ते सही करत नाही आहे, 5,000 कोटीचा निर्णय होत नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसचे मंत्री असल्यामुळं आपसातल्या राजकारणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेनी कुणी श्रेय घ्यायचं या विषयाचं या राजकारणात ही फाईल अटकलेली आहे असं मला वाटतं. बरं, बावनकुळेजी आणखीन एक प्रश्न. तुम्ही स्वतः ऊर्जा मंत्री राहिलेला, तुमच्या काळात काही चांगल्या धडाकेबाज योजनासुद्धा तुम्ही राबवण्याचा प्रयत्न केला होता, ज्या काही प्रमाणात यशस्वीसुद्धा झाल्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा ऊर्जा मंत्र्यांना तुमचा काय सल्ला आहे? सध्याच्या या अडचणीतनं जर का वीज महामंडळाला बाहेर काढायचं असेल तर काय केलं पाहिजे? माझं स्पष्ट मत आहे की 5,000 कोटी रुपये आजच्या सरकारने या कंपनीला दिलं पाहिजे. रिलायन्स, टाटा, बेस्ट, त्या ठिकाणी जे अडाणी असतील किंवा महावितरण असेल, या कंपन्याकडे जे 0 ते 100 आणि 100 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना एकदा ही सवलत दिली पाहिजे. माननीय ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं की 5 वर्ष 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करू. जसं केजरीवाल साहेबांचं उदाहरण त्यांनी दिलं होतं त्याप्रमाणे केलं पाहिजे. जे शब्द तुम्ही महाराष्ट्र जनतेला दिले, आम्ही नव्हतो आलो तुम्हाला म्हणायला, भाजपची मागणी नव्हती, शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये होतं आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही ऑन रेकॉर्ड मीडिया समोर येऊन स्टेटमेंट केलं होतं. म्हणून आमची मागणी आहे तुम्ही ती पूर्ण करा. बरं, शेवटचा प्रश्न असं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यातही आरोप प्रत्यारोप झाले या विषयावरनं. केंद्रानं मदत दिली नाही, केंद्रानं मदत दिली नाही म्हणून सांगितलं. पण सध्याची राज्याची सगळी स्थिती पाहता कर्ज काढणं हा एकच उपाय आहे का? कारण याच सरकारनं मागच्या पत्रकार परिषदेत तुमचेच मित्र नितीन राऊत यांनी त्याचाही उल्लेख केला की युतीच्या काळात म्हणजे तुमची जेव्हा सत्ता होती तेव्हाची थकबाकी आणि आताची थकबाकी विचार केला तर 30,000 कोटीची तर थकबाकी आहे नुसती वीज बिलाची. असं आहे, मी 2 गोष्टी स्पष्ट सांगतो आपल्याला. एक तर थकबाकीचा वीज बिल माफीशी काही संबंध नसतो. थकबाकी जेव्हा पैसे भरले तर हे वजा करता येतील ना. 20,000 कोटीची होती. आमच्या काळात 41,000 कोटी झाली. कशा करता थकबाकी कशाची आहे? 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष आम्ही विजेचे बिल वसूल केले नाही, त्याची थकबाकी आहे. आपत्तीमध्ये सापडलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना, दुष्काळग्रस्तांना आम्ही वसुली केली नाही, ती थकबाकी आहे. ही थकबाकी आहे, भ्रष्टाचार नाही आहे. 15 दिवसामध्ये इन्क्वायरी केली पाहिजे यांनी आणि जनतेसमोर सांगितलं पाहिजे. खऱ्या अर्थाने केंद्राचा बोट दाखवण्याचा प्रश्न येत नाही, केंद्र सरकारचा काहीच संबंध नाही. 5,000 कोटी रुपये काढायला काही वेळ लागत नाही. 5,000 कोटी कर्ज झालं तर काय बिघडतं सरकारवर? पण इतक्या 5 कोटी जनतेला भरडताय तुम्ही. 5 कोटी जनता त्या ठिकाणी या प्रकरणात भरडले जात आहे आणि म्हणून आमची मागणी आहे. हे खोटं बोलतात, थकबाकीच्या नावाने खोटं बोलतात, कधी केंद्राच्या नावाने खोटं बोलतात. यांच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये अटकलेला आहे. माझा स्पष्ट आरोप आहे या तिन्ही पक्षांनी लोकाला वेठीस आणलेला आहे. ठीक आहे चंद्रशेखरजी, तुर्तास धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन झालं नागपुरात आणि आता या संदर्भात अधिक आपण बोलणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत.
त्यांच्याशीही आणि मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत अन्यही लोक आहेत ज्यांच्या वीज बिलांच्या अडचणी आहेत. पण एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपण याही दोघांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्या इथलं वास्तव जाणून घेणार आहोत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, अर्थात नेटवर्क 18 आणि बायजूज यांचा खास पुढाकार तुमच्या माहितीत कोणी जर का खास जिनियस असेल तर तुम्ही निश्चितपणे अशा जिनियस लोकांची नोंदणी बायजूज यंग जिनियस या ठिकाणी करू शकता. अनेकदा असं आपण म्हणतो की आपला मुलगा किंवा आपल्या नात्यातलं कोणी किंवा आपल्या बाजूचा कोणीतरी खूप जिनियस आहे, खूप हुशार आहे, मग तो खेळात असेल, शिक्षणात असेल किंवा अन्य एखाद्या क्षेत्रात. अशांना जर का तुम्ही ओळखत असाल तर त्याचं नाव तुम्ही रजिस्टर करा news18.com/younggenius किंवा बायजूज ॲप डाउनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला जरूर भेट द्या. छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोक.